नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार म्हणजे ते काँग्रेस राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुप्रीमो शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. तर धुमधडाक्यात साजरा झाला. 2 दिवसाआधी शरद पवारांनी दिल्लीमध्ये जेवण दिलं सहकाऱ्यांना. पण सध्या बातम्यांच्या धकाधकी शरद पवार हे नाव मागे पडलेलं दिसतंय. आज मुंबईत त्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी प्रचंड गर्दी केली होती कार्यकर्त्यांनी. पण तो म्हणजे पॉलिटिकल मायलेज असं चर्चा अशी होती की 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि आज शरद पवार आपल्या वाढदिवसानिमित्ताने तो निर्णय जाहीर करतील. पण तसं काही झालं नाही. मग शरद पवार या नावाची जादू संपत चालली आहे का? काका पुतण्या एकत्र यायला तयार नाहीत का? कशामुळे घोडं अडलं आहे? शरद पवार यांचं एक वैशिष्ट्य आहे. शरद पवारावर तुम्ही प्रेम करा, द्वेष करा, काही करा, पण त्याला बाजूला ठेवता येत नाही. त्यांना शरद पवार वजा केलं तर महाराष्ट्राचं देशाचं राजकारण होऊ शकत नाही. इतकं शरद पवार आणि राजकारण गेली 50-55 वर्षे महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती फिरत आहे. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशामध्ये संरक्षण मंत्री, नंतर कृषी मंत्री, 14 निवडणुका लढवल्या शरद पवारांनी. 14 आमदारकी आणि खासदारकी पकडून एकाही निवडणुकीत हरले नाही. सध्या राज्यसभेत आहेत. आता पुढच्या वर्षी त्यांची टर्म संपते आहे. त्यांना राज्यसभा मिळणं म्हणजे अवघड काम आहे. कारण द्यायची झाली तर राष्ट्रवादीत काही देणं अवघड आहे. कारण तेवढे आमदार नाही आहेत. सर्वपक्षीय काय पुढाकार घेतात की काय ते पाहायचं आपण. मग महाराष्ट्राच्या माथ्यावर कधीही न मावळणारा हा शरद पवार नावाचा सूर्य आता मावळतीला निघाला आहे का? हा प्रश्न आजच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे कार्यकर्ते उपस्थित, त्यांच्या कार्यकर्त्यांना चिंता आहे की साहेबांचं काय? तर 85 वर्षात झाले आहेत. शरद पवारांना कोणी तेल लावलेला पैलवान म्हणतं, कोणी चाणक्य म्हणतं. अनेकांना ते कोडे वाटतं. शरद पवार या 50-55 वर्षाच्या राजकारणात अजिंक्य राहिले, परंतु पंतप्रधान होऊ शकले नाही. म्हणजे पंतप्रधान होऊ शकले असते. यशवंतराव चव्हाणांमध्ये ती कॅपॅसिटी होती. यशवंतराव मागे पडले. योग्यता असून यशवंतरावांना लिफ्ट मिळालं नाही. नंतर आपण यांचं पाहतोय शरद पवारांना 2दा संधी होती. राजीव गांधीची हत्या झाल्यानंतर
शरद पवार पंतप्रधान होतील असं बोललं जात होतं. तशी हालचाली सुरू झाल्या होत्या. पण शरद पवारांची उडी थोडी कमी पडली. नंतर 96मध्ये देवेगौडा जेव्हा पंतप्रधान झाले, बाहेरून पाठिंबा वगैरे वगैरे, तेव्हाही त्यांना तेव्हाही शरद पवार जमू शकलं असतं पंतप्रधान देवेगौडांना बाजूला करून. पण तिथे कमी पडले. एवढा मुरब्बी नेता पंतप्रधान होऊ शकला नाही, हे महाराष्ट्राला खंत आहे. ती खंत शरद पवारांनी जाणवत असेल. सर्व बाबतीत तयार असलेला हा मुरब्बी नेता कमी पडला. त्याची कारणं त्यांच्यामध्येच आहेत. शरद पवार यांनी स्वतःला संभ्रमावस्थेत ठेवलं आहे. गेली 50-55 वर्षे शरद पवार म्हणजे संभ्रमावस्था, आणि तीच त्यांच्या अंगावर आली आहे. शरद पवार कधी ओपन झालेच नाही. त्यांनी आपले पत्ते कधी ओपन केलेच नाहीत. काय स्वतःच्या भोवती असं गूढ वलय असं निर्माण केलं. कार्यकर्त्यांनाही ते सांगायचे तर कार्यकर्त्यांनी म्हणजे ते बोलायचे तर द्वयार्थी बोलायचे. म्हणजे त्यांच्या बोलायचे दोन अर्थ निघायचे. कामाला लागा, तर कामाला लागा शरद पवार म्हणायचे तेव्हा. म्हणजे कामाला लागा म्हणजे कोणत्या कामाला लागायचं? जिंकून आणायच्या कामाला लागायचं की पडायच्या कामाला लागायचं? हे असं म्हणजे शरद पवार म्हणजे प्रचंड संभ्रमावस्था. शरद पवारांनी ती स्वतःभोवती ते संभ्रमावस्थेचं जाळं विणलं, आणि त्या जाळ्यामध्येच ते आयुष्यभर राहिले. त्याचं आपण पाहतोय. म्हणजे 99मध्ये त्यांनी सोनिया गांधी विदेशी आहेत असं सांगून ते काँग्रेस बाहेर पडले, आणि स्वतःची ते राष्ट्रवादी नावाची पक्ष स्थापन केला. पण नंतर पुढे थोड्या काही दिवसांनी ते सोनिया गांधी म्हणजे काँग्रेसच्याच मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून परत आले. त्यामुळे संभ्रमावस्था, प्रचंड संभ्रम. हे घेऊ की ते घेऊ. पंतप्रधान होता आलं नाही शरद पवारांना याच कारणाने. तसा माणूस कामाचा आहे, हुशार आहे, मुरब्बी आहे, धोरणी आहे. त्यांच्या विरोधात टकभर पुरावे आणले. पण हाच असा नेता आहे की कुठल्याही भानगडीत त्यांच्यावर आरोप प्रचंड झाले, पण ते कुठेही सिद्ध झाले नाही. ट्रकभर पुरावे आणण्याची भाषा करणारे वाहून गेले. पण शरद पवार सही सलामत. ही ताकद त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांच्या पसाऱ्यामध्ये आहे. शरद पवारांनी प्रचंड संस्था जन्माला घातल्या आणि त्या वाढवल्या. म्हणूनच बारामती म्हणजे 100 बारामती देशात पाहिजे असं जे म्हटलं जाते ते त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना गुरु म्हटलं आहे. माझे राजकीय गुरु आहेत म्हणाले. तर असा हा म्हणजे पोचलेला माणूस पंतप्रधान पदापर्यंत का पोचू शकला नाही? कारण विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी, यांच्या मनात काय आणि पोटात काय हे कोणालाच कळत नाही अजूनही. सत्ता मिळवायची तर सोबत खंजीर ठेवावा लागतो, आणि संधी मिळेल तेव्हा तो खुपसावा लागतो. ही शरद नीती शरद पवारांनीच आणली.
राजकारणात खंजीर, वसंतदादाच्या पाठीत खंजीर खूप असला, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, दादा घायाळ झाले. तर हे म्हणजे पण राजकारणी म्हणून शरद पवार 1000% यशस्वी झाले आहेत. जिधर बम उधर हम अशी त्यांचं राजकारण झालं. पण या धावपळीमध्ये ते स्वतःचा वारस निर्माण करू शकले नाहीत. राजकीय वारस, राजकीय उत्तराधिकारी म्हणजे शरद पवारांनंतर कोणाकडे उत्तर आहे? आता राष्ट्रवादीचे हाल तुम्ही पाहता, 2 तुकडे झाले आहेत. ते कितपत टिकतील ते काही भरोसा नाही आता. कारण ते भाजपकडे आहे सर्व दुकान. भाजप केव्हा गिळून टाकेल काय खरं नाही. ते आपली कन्या म्हणजे सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं स्वप्न शरद पवारांनी पाहिलं असेल. कारण ते साहजिक आहे, आपली मुलगी मुख्यमंत्री व्हावी झाली पाहिजे कोणत्याही माणसाला वाटेल. ते शरद पवारांनी वाटलं असेल. पण सुप्रियाला ते मुख्यमंत्री करू शकले नाहीत. सध्या त्या लोकसभेत खासदार आहेत, पण तिथेही त्यांना शरद पवार सेट करू शकले नाहीत. शरद पवारांची कन्या एवढीच सध्या सुप्रिया सुळेंची ओळख आहे दिल्लीमध्ये. त्यामुळे आता शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? अजितदादाने तर पार्टी फोडली त्यांची, पक्ष वगैरे सर्वच घेऊन गेले. काकाकडे काय ठेवलंय? मग अजितदादा नाही तर मग सुप्रिया सुळे का की रोहित पवार? हे प्रश्नच आहेत ते. पण एक आहे, शरद पवार म्हणजे शरद पवार, दुसरा शरद पवार होणं नाही. त्यामुळे या शरद पवारांना आजही सन्मान आहे, मान आहे. मोदींपासून सारेच त्यांना मानतात. देण्यासारखं काही उरलं नसते तरीही त्यांचा सन्मान होतो. त्याचंच नाव शरद पवार आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.